सखी, कोणी जमा केले पैसे? काय विचारतोय मी सखी? कोणी भरले पैसे? कोणाची मदत घेतलीस तू? कोणाची मदत घेतलीस तू? जरा जरा शांत होशील प्लीज. आई ऐपत होती ना माझी, धडपड करत होतो ना मी. मग हो सगळं कबूल आहे. तू तू चिडू नकोस ना रे. सांग ना सखी, कोणी भरले पैसे? ताई, का वागतेस तू आमच्याशी असं? का करतेस तू हे सगळं? भरणार होतो ना मी पैसे. बोल. तिकडे तुमच्या बाबांना भेटल्यावर त्यांच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी एकही शब्द बोलायचा नाही मला. आई, तुझ्याशी बोलतोय मी. बोल ना. का करतेस तू असं? आई, आजचा हा दिवस तुझ्यामुळे आम्हाला बघावा लागतोय. तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. काय बोलतोयस? जरा वेळ काळ बघून तरी बोल. बाबांना काही झालं ना, मी कोणाला माफ नाही करणार. नितीश, तुझे वडील इथे ऑपरेशन थिएटर मध्ये आहेत आणि तुझं काय चाललंय इथे? मला त्यांची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. खूप जीव आहे माझा त्यांच्यावर. त्यांच्याशिवाय मला कोणी नाहीये. तू काय बोलतोयस? जरा वेळ काळ बघून तरी बोल. आई, मी नेहमीच गप्प बसत आलोय आणि नेहमीच तुम्ही ताईला पाठीशी घालता. तुझा जर का तुझ्या बाबांवर जीव असेल ना, आणि त्यांची जर का तुला काळजी असेल, तर आत्ताच्या आत्ता गप्प बसशील. एक इमर्जन्सी आहे. काय झालं? बाबा ठीक आहेत ना? आम्ही ऑपरेट करतोय अजून, पण एक अर्जंट व्यवस्था करावी लागणार आहे. पेशंटला रक्ताची गरज आहे. तुमच्यापैकी कोणाचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे का? हो. तुमच्यापैकी एक जण माझ्या सोबत या. चला. एक मिनिट. मी येतो तुमच्या बरोबर. या. मनू, हॅलो, साहेब राजेश बोलतोय. बोल. हो, तुमच्या मिसेस बोलत नाहीत कोणाशी? म्हणजे नक्की कोणाशी नाही बोलत आहेत? हो, ते त्यांची आई आणि भाऊ आहेत ना, त्यांच्याशी बोलत नाहीयेत. आणि मैत्रीण नाही सोबत? मैत्रीण मैत्रीण आहे ना. तिच्याशी बोलतायत का? हो, फक्त त्यांच्याशीच बोलतायत. काही खाल्लंय का त्यांनी? खाल्लं नाही, मगाचपासून काही खाताना दिसल्या नाहीत त्या. ठीक. ते ऑपरेशन चालू आहे ना, म्हणून काही खाल्लं नसेल. जेवढं सांगितलं तेवढंच करत.
हो साहेब, एक बारीक लक्ष ठेवून आहे त्यांच्यावर. गुड. ठेवू साहेब. तुम्ही मला दिलेलं वचन निभावता ना, पण आता तुमचे बाबा समोर आले की तुमची खरी परीक्षा असेल. तुम्ही स्वतःवर किती कंट्रोल ठेवता ते बघायचंय मला. अभिनंदन. ऑपरेशन इज सक्सेसफुल. डॉक्टर, थँक्यू सो मच. तुमचे आभार मी कसे म्हणू मला कळतच नाही. इट्स ऑल राईट. पण आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हो डॉक्टर, मी नक्की घेईन. बाबा कसे आहेत? आता स्टेबल आहे. आता धोका टळलाय. एकदा ते शुद्धीवर आले की मग तुम्ही सगळे त्यांना भेटू शकता. डॉक्टर, थँक्यू वन्स अगेन. टेक केअर. देवाने ऐकलं माझं. एकदा हे बरे होऊन घरी आले ना की आपण देवदर्शनाला जाऊया. हा, नक्कीच. काकू, तू खूप केलंस का आमच्यासाठी. काकू असं नका ना बोलू. मी कायमच तुमच्या सोबत असेन. मनवा, इकडे ना जरा. एक काम करशील, तू बोल ना. आईला सांग घरी जाऊन आराम कर. मी सांगू शकते मनवा त्यांना, पण त्यांचा पाय नाही निघणार इथून. अगं ती खूप दमली असेल, तिला आरामाची गरज आहे. मला काळजी वाटते तिची. हो मनवा, मला कळतंय सगळं. नाही ऐकणार त्या माझं. आणि तसंही ते अजून काकांना सुद्धा भेटल्या नाहीये, त्यामुळे त्यांना काळजी वाटतच असेल ना. बरोबर आहे तुझं. मी काय म्हणते मनवा, तूच जाऊन घरी आराम कर ना थोडा वेळ. तुझ्या पण पायाला लागलाय. नाही नाही, आई बाबांना सोडून कुठे जाऊ घरी. अगं मी आहे ना इथे, तू नको काळजी करूस. ठीक आहे, मग मी असं करते, मी घरी जाते आणि येताना जेवणाचा डबा घेऊन येते. हा, हो चालेल. आईला सांग मी जाऊन येते. ठीक आहे. काळजी घे. मनवा, अगं कधी आलीस? आत्ताच आली. अगं मनवा, शांत हो बरं. धीर सोडू नकोस आणि काळजी करू नकोस. लवकर बरं वाटेल त्याला. म्हणजे खूप काळजी वाटते माई. त्यांना अशा अवस्थेत नाही बघवत. माई, अहो काय झालं मनवाला? का रडते ती एवढी? मनवा, काय झालं? अगं तिचे बाबा ऍडमिट आहेत. बापरे, काय काय झालं काय पण अचानक असं?
त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. आज सकाळीच ऑपरेशन झालं. काय सांगतेस काय? आणि आतापर्यंत आम्हाला कोणी कळवलं देखील नाही. हो ना, ऍक्च्युली सगळं अचानकच झालं ना, त्यामुळे सॉरी, मला गडबडीत तुम्हाला कळवता नाही आलं. पण ठीक आहे, पण काही मदत लागली तर हक्काने सांग आम्हाला. हो. बरं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय त्यांना? सिटी हॉस्पिटलमध्ये. आणि आता तब्येत कशी आहे त्यांची? ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण अजून शुद्धीवर नाही आलंय. काय सांगतेस काय? आता आपल्या घरी आले होते तेव्हा एकदम धडधाकट ठणठणीत होते. हो ना, ते कशाचं तरी टेन्शन घेतलं असणार त्यांनी. हो, मला देखील असंच वाटतंय. मनवा, त्यांच्यासोबत आता इतक्यात काही घडलं होतं का? खरं तर तू खूप अवघड काम सोपवलं होतंस माझ्यावर. त्यामुळे काका काकू खूप हर्ट झालेत. काय ग म्हणवा? रंजू, मोहन, गप्प बसा जरा. मनवा, तू जाऊन आराम कर बरं. राजवीर, घेतलंच तुम्ही. पाणी प्या, शांत. काय झालं असं का बघताय? काय नाही. कसे आहेत बाबा आता? मला खूप त्रास झाला राजवीर. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. वाटेल बरं त्यांना. खूप सहन केलंय त्यांनी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तर ऑपरेशन झालंय. ऑपरेशन व्यवस्थित झालं. धोका टळलाय आता. मग मिळेल डिस्चार्ज लवकर. थँक्यू सो मच राजवीर, तुम्ही खूप समजून घेतलात. काय झालं? तुम्ही फ्रेश होऊन घ्या. चला. नाही, तुम्ही आधी सांगा काय झालं. तुम्ही काही बोलला का नाही? राजवीर, सांगा ना काय झालंय. मी तिथे हॉस्पिटलमध्ये कोणाशी बोलली नाही. मी खरं सांगते, मी शब्द नाही मोडलाय. खाली बसा, खाली बसा. प्रश्न तो नाही आहे मनवा. मग काय झालंय? राजवीर, सांगा ना काय झालं. मला टेन्शन येतं, बोला प्लीज. खूप दमला असाल ना तुम्ही? नाही, बस थोडं जागरण झालं, बाकी काही नाही. असं कसं बाकी काही नाही मनवा? मला का शिक्षा देताय तुम्ही? कसली शिक्षा? काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे तुमचे हाल झालेले मला नाही बघवत. मी ठीक आहे राजवीर. दिसतंय ते मला. तिकडे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचीच खूप धावपळ चालू होती. पण का असे हाल करून घेतले स्वतःचे तुम्ही? पायाला लागले तुमच्या. जागरण झालंय, डोळे सुजलेत तुमचे. रात्री खाल्लं होतं की नाही माहिती नाही. काय का असं वाटतंय?
मी काळजी घेईन, डोंट वरी. नाही, आता मी काळजी घेणार तुमची. आता कुठेच जायचं नाही, आराम करायचा घरी बसून. किती प्रेम करता माझ्यावर. जर तुम्ही फ्रेश होऊन या, मी आहे इथे तुमच्यासाठी. आलीच. हळू. नितीश, ऐक ना, मला काकूंची खूप काळजी वाटते रे. म्हणजे मी समजलो नाही. तू बघ ना त्यांच्याकडे, त्या खूप थकल्यासारख्या दिसतात. जाणवलं मला ते. मग तू त्यांना घरी घेऊन जा ना. सखी, अगं मी इथे थांबणं गरजेचं आहे. अरे मी आहे ना इथे, मी थांबते आणि काही वाटलं तर तुला लगेच फोन करते. नाही ऐकणार. बाबांना बघितल्याशिवाय तिच्या जीवात जीव नाही येणार. तू एकदा बोलून बघ ना त्यांच्याशी प्लीज. ठीक आहे. चल. आई, आपण थोड्या वेळ घरी जाऊन येऊयात ना. का? कशासाठी? आई, 2 दिवस झाले तू इथेच आहेस. तुला पण आरामाची गरज आहे ना. नाही, यांना भेटल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. आई अगं, असं काय करतेस? तू आजारी पडलीस तर मग बाबांची काळजी कशी घेणार? अरे पण हो ना काकू, तुम्हाला पण विश्रांतीची गरज आहे. आणि आई, डॉक्टरांनी सांगितलंय ना, बाबांचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय. आपण त्यांना नंतर भेटू शकतो. आणि तसंही काही लागलं तर मी आहेच इथे. नाही, नको ना प्लीज. आई, तू नको काळजी करूस. तुझी पण काळजी घेणं गरजेचं आहे ना. काकू, तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन या. पण हे शुद्धीवर आलं की लगेच फोन करशील? हो, मी लगेच कळवते. चल. फोन कर. हो. अरे तू का आणलास? तू बस, मीच चहा आणते तुझ्यासाठी. नाही, नको, तू बस. अरे 5 मिनिटं सुद्धा नाही लागणार मला. आई, खरंच नकोय. तू बस, आराम कर. मी कसला आराम करू? तूच कर आराम, दमला असशील तू. आई, तू नको काळजी करूस माझी. मी ठीक आहे. खूप केलंस तू बाबांसाठी. आई, मी नाही करणार तर मग कोण करणार? तू नको टेन्शन घेऊस माझं. मनवा, काय करतेस तू? तुला कोणी सांगितलंय करायला? तू जाऊन आराम कर बरं. माई थोडंसंच काम आहे. आई आणि नितीशसाठी डबा बनवते. तू घेऊन जाणार आहेस का डबा? हो, मीच घेऊन जाणार आहे. काय, कसली तयारी करताय तुम्ही? आई आणि नितीशसाठी डबा बनवते राजवीर. आल्यापासून खाल्लंय का तुम्ही? नाही, कुकर झाला की मी पण खाऊन घेते. आणि कालही खाल्लं नसेल. बघितलं माही, अजूनही खायची इच्छा नाही आणि त्यांची. ते काम खाली ठेवा आणि जेवून घ्या. नको राजवीर, उशीर होईल मला. डबा द्यायला जाण्यासाठी तुमची गरज नाही. माणसं आहेत आपल्याकडे. नाही, नको, मीच जाते. मनवा, तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला आरामाची गरज आहे. नाही, मी ठीक आहे आता. ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. थकवा गेला नाहीये चेहऱ्यावरचा. ते काही नाही, आज आराम करायचा आहे. राजवीर, मी आता हॉस्पिटलला जाते. मी परत घरी आले ना की मग आराम करते. काय ऐकत नाही तुम्ही माझं? माई, तूच सांग त्यांना आता. अरे ती म्हणते तर जाऊन येऊ दे तिला. माई, अगं पायाला बघ त्यांच्या किती लागलंय. एवढं खरंच काही झालं नाहीये. मी ठीक आहे खरंच.
कशावरून? ती पायाची जखम बरी व्हायला खूप वेळ लागणार आहे मला. तुम्ही एक काम करा, डबा करा आणि काकाकडे द्या, तो चालला हॉस्पिटलमध्ये. राजवीर, मनवा, तुम्हाला आरामाची गरज आहे. आज फक्त आराम करायचा आहे तुम्ही.